भाजपचा आज 45वा स्थापना दिवस. पंतप्रधान मोदी, अध्यक्ष नड्डांच्या सोशल मीडियावरून शुभेच्छा. नेशन फर्स्टचा नारा. स्थापना दिनानिमित्त भाजपचे 10 लाखाहून अधिक बूथवर विशेष कार्यक्रम. मोदी सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार. पंतप्रधान मोदींचा आज उत्तर प्रदेशात प्रचार. सहारनपूरमध्ये सभा तर गाझियाबादमध्ये रोड शोचं आयोजन. काँग्रेस आज जनतेपर्यंत पोहोचवणार जाहीरनामा. जयपूरमध्ये सोनिया गांधी आणि खरगे तर हैदराबादमध्ये राहुल गांधी करणार प्रचार. काँग्रेस सीईसीची काल महत्त्वाची बैठक. दिल्ली, हरियाणा, झारखंडच्या उमेदवारांबाबत चर्चा, मात्र नावांवर एकमत नाहीच. दिल्लीत मनोज तिवारींविरोधात काँग्रेसकडून कन्हैया कुमारचं नाव येताच पेच वाढला. तर चांदणे चौकच्या जागेवरही अजून निश्चिती नाही. LGBTQIA+ जोडप्यांमधील नागरी संघटनांना मान्यता देण्यासाठी कायदा आणणार. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात उल्लेख. यूपीतल्या 12 मतदारसंघात मुस्लिम मतांसाठी ओवेसींचं राजकारण. मृत डॉन मुख्तारवरून योगी सरकारवर निशाणा. आप नेते सिसोदियांच्या जामिनावर आज राऊज अव्हेन्यू कोर्टात सुनावणी. दारू घोटाळ्याप्रकरणी मागच्या वर्षी फेब्रुवारीत अटक. केरळातल्या कुन्नूरमध्ये स्फोटात 1 जण ठार तर 1 जण जखमी. तपास सुरू. लहान मुलांच्या तस्करी प्रकरणात दिल्लीत अनेक ठिकाणी सीबीआयची छापेमारी. हॉस्पिटलमधून नवजात अर्भक चोरीची प्रकरणं वाढल्यानं छापे. सोनम वांगचुक यांच्या पश्मिना मार्चला प्रशासनाचा धसका. लेहमध्ये कलम 144 लागू. 7 एप्रिलपासून लेह ते चीन सीमेपर्यंत काढणार मार्च. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी. देशात काही राज्यात उष्णतेची लाट तर काही राज्यात पावसाचा इशारा. दक्षिण आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज. कर्नाटकातल्या कलबुर्गीत उष्णतेची लाट. दुपारी 12 ते 4 या काळात सिग्नल बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय. विदर्भात 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. चंद्रपुरात पारा 43 अंशांवर तर ओडिशा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्रातही उष्णतेची लाट. उष्णतेच्या लाटेनंतर विदर्भात गारपिटीची शक्यता. राज्यात 7 ते 10 एप्रिल दरम्यान काही राज्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. राम मंदिर स्थापनेनंतरच्या पहिल्याच रामनवमीसाठी यंदा विशेष तयारी. राम जन्मोत्सवाचा लाईव्ह टेलिकास्ट प्रसार भारतीवर करणार. लक्षद्वीपकडे वाढला पर्यटकांचा ओघ. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर बदल घडल्याचा स्थानिक प्रशासनाचा दावा. रविवारी मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड पाणी डाऊन. धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक. ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान दुरुस्तीची कामं. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी 440 मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला करणार. तर प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र. युक्रेनच्या झापोरिजियावर रशियानं डागली 5 क्षेपणास्त्र. अनेक घरं, गाड्यांचं नुकसान. 4 मृत्यू, 20 जखमी. 2 पत्रकारांचा समावेश. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात मुसळधार पावसासह गारपीट. वादळाचा शहराला जोरदार तडाखा. जनजीवन विस्कळीत.